नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी फ्लेवर्समध्ये आज परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूपच हेल्दी आणि टेस्टी असे हाय प्रोटीन लाडू दाखवणार आहे। हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि खास म्हणजे साखर नाही, फक्त गुळाचा वापर केलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी फुटाणे घेतलेले आहेत। या फुटाण्यांना आपण थोडंसं क्रश करून घेऊ, जेणेकरून याचे साल वेगळे होतील। इथे मी फुटाण्याचे साल वेगळे करून घेतलेले आहेत। थोडेफार साल राहिले तरी काही हरकत नाही। आता एक कढई घेऊ आणि त्या कढईमध्ये हे फुटाणे आपण ड्राय रोस्ट करून घेऊ। पाच ते 7 मिनिटं रोस्ट झाल्यानंतर हे आपण एका भांड्यात काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 वाटी मखाने घालून तेही भाजून घेऊ। पाच ते 7 मिनिटांनंतर मखानेही आपले भाजून होतात, तेही आपण फुटाण्यांसोबत काढून घेऊ। आता कढईमध्ये आपण अर्धी वाटी बदाम घेऊ। बदाम 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यातच मी 1 वाटी शेंगदाणे घातले आणि तेही खरपूस भाजून घेतलं। आता हे सर्व भाजलेलं जिन्नस थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊ। ही भरड जरा जाडसरच ठेवावी, जास्त बारीक केलं तर लाडू आपल्या जिभेला आणि टाळूला चिकटतात। आता गुळाचा पाक करण्यासाठी एका कढईमध्ये 1 ते 1.5 कप गूळ घालूया आणि त्यात 2 ते 3 चमचे पाणी घालूया। गूळ वितळत असताना तो सतत ढवळत राहा, जेणेकरून तो कढईला चिपकणार नाही आणि आपल्या लाडवांची चवही खराब होणार नाही। 7 ते 8 मिनिटांनंतर इथे गुळाचं पाणी झालेलं आहे। इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे, तर लगेच आपण गॅस बंद करू। आता हे गुळाचं पाणी आपण वाटलेल्या मिश्रणामध्ये टाकू आणि हे सर्व एकजीव करून घेऊ। हे मिश्रण मी पूर्णपणे एकजीव करून घेतलेलं आहे। आता थोडंसं गरम असतानाच आपण याचे लाडू बांधून घेऊ। तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही याचे लाडू बांधू शकतात। मी थोडेसे छोटे बनवलेले आहेत। हे लाडू फक्त खाण्यासाठीच नाही, तर आपल्या माणसाची काळजी घेण्यासाठी आहेत। जर तुम्हालाही तुमच्या कुटुंबासाठी काही हेल्दी करायचं असेल तर हे लाडू नक्की ट्राय करा। आणि असं स्वयंपाकघरात आरोग्याची गोडी अनुभवायची असेल तर शुभांगी फ्लेवर्स सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।